मागच्या पार्टमध्ये आपण खूप काही बघितलं. कसं शिकले, कुठून सुरुवात केली, काय केलं. पण आता खरी गंमत इथून चालू झाली होती. ट्रेडिंग तर केलं, पण लॉस झाला. तोही मोठा. आता करू की नको? तर शेवटी मैत्रिणी, मित्र हे आपल्या सोबत सांगणारेच असतात. मैत्रीण म्हणाली, "तू करू शकतेस का?" मग ठरवलं की एकदा बघू. मग मला कुंभार सरांनी सांगितलं, "एकदा बघ, नीट शिक, काय करतीयेस, कुठे चुकतीयेस हे बघ आणि मग ठरव." तर कसं ते कुंभार सरच तुम्हाला सांगतील. तर मला अजूनही तो वाक्य आठवतोय, की ज्यावेळेस 3-4 वेळा सलग लॉस झाला होता आणि त्याच्यानंतरही आमच्या मार्गदर्शनानंतर एक प्रॉफिट झाला आणि तिथून कॉन्फिडन्स बिल्डअप झाला होता. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय होता? सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट सांगितलं होते, की इथून पुढं एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे. जे काही गोष्टी तुम्ही शिकलात, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट. प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला पाहिजे. आणि जे मार्केटमध्ये नवीन बिगिनर्स किंवा नवीन ट्रेडर्स येतात आहेत, तेच घ्यायला नकोय त्यांना. कारण की त्यांना इन्स्टंट आज ही स्ट्रॅटेजी काम नाही झाली, की दुसऱ्या स्ट्रॅटेजीवरती फाइंड आउट करायला, की ही स्ट्रॅटेजी कशी काम करेल. तर हजारो स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये आहेत. पण ते एक्झॅक्टली काम कसं करणार किंवा मार्केटमध्ये एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्याचे लूपहोल्स माहिती पडतात. ह्या गोष्टींकडे न जाता स्ट्रॅटेजी चेंज करत असतात. तर आमच्या मार्गदर्शनानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांना काय कळालं, की एका स्ट्रॅटेजीवरती ठाम राहून वेगळ्या-वेगळ्या एक्सपिरियन्स घेतला, मार्केटचे वेगळे-वेगळे फेज बघून घेतला आणि पुढे जाऊन प्रॉफिटेबल ट्रेडरमध्ये कन्व्हर्ट झालं आणि आता सक्सेसफुली ट्रेड सुद्धा करतात. मग तेव्हा समजलं, की आमचं काम फक्त शिकवणं नाही, तर त्यांचा विश्वास परत मिळवून देणं पण आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या समोर जी यशोगाथा आहे, ती पूर्ण अपयशाने भरलेली आहे. पण योग्य मार्गदर्शन, सतत शिकत राहणं आणि डिसिप्लिन मेंटेन करा. याच्यामुळे आम्ही यशस्वी झालो.